तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आज गावठी किसन चाललाय कुठं? चला मी सांगतो. तो आज चाललाय करमाळ्याला, कारण की माझं आज ऑडिशन होतं. मग करमाळ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर तिथून आपल्या मित्राने आपल्याला पिकअप केलं आणि तिथून आम्ही शूटला गेलो. आधी ठरलं होतं की तो आम्हाला न्यायला येणार. त्याच्यानंतर शूटला आल्यानंतर सगळं पॅकअप झालं तर आम्हाला काही चान्स भेटला नाही. पण आल्या तर म्हणलं काहीतरी फायदा करू. त्याच्यामुळे ह्या तालमीच्या वाघातल्या पंक्तीला बसलो आणि श्री कमलाई मंदिराचे ते येस आहेत तिथे तो ओलांडून आम्ही मंदिराचा जरा व्ह्यू बघितला. तिथून आम्ही श्री कमलाई चौकात येऊन हनुमंताचं दर्शन घेऊन, कासवाचं दर्शन घेऊन, महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही येसीत प्रवेश केला, म्हणजे महाद्वारामध्ये भवानी मंदिर संस्थान. त्याच्यानंतर आम्हाला लाकडी फळी आणि महाद्वार दिसलं. तिथून आम्ही मध्ये गेलो तर असे त्या काळातल्या मावळ्यांना झोपण्यासाठी किंवा भक्तांना बसण्यासाठी हे असे केलं. तर इथं सैराटचा सीन झाला होता, परशा आरतीचा. हे आहे सूर्यनारायणाचं मंदिर. तिथून आम्ही चांदीचा गणपती, दगडाचा गणपती, देवीचे चरण आणि गरुड, नंदी, सिंह, म्हणजे शनिदेवाचे, महादेवाचे, देवीचे तिन्ही वाहन बघितले. तिथून आम्ही मंदिरात आलो, सैराटच्या त्या झाडावर आलो, परशा आरतीच्या त्या विहिरीत आलो. नंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर बघितला. त्याला मराठा सरदारांना नमन करून मी आमच्या ब्लॉगचा शेवट केला. तर भेटूया पुन्हा नवनवीन ब्लॉगमध्ये.